हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती 2024 मधील आपल्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं आणि त्याच्या बाबतीत काही असणाऱ्या इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल आहे ती तुम्हाला दाखवतो. तर पहिले बघा, आपल्या मनात प्रश्न आहे फॉर्म भरण्याची तारीख वाढेल का. त्याच्यानंतर आमचे जे काही मित्रमंडळ आहेत त्यांचं वय गेलेलं आहे, अशा लोकांना एक शंका आहे की वय वाढ मिळेल का. आणि तिसरा एक सर्वांच्या मनातला अति महत्त्वाचा प्रश्न की डबल फॉर्म भरता येईल का. तर या सर्व प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल. आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या तिन्ही प्रश्नाची उत्तरं आता आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला पाहूया, डबल फॉर्म भरता येत आहे का. बघा, सुरुवातीला ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांच्यासमोर अशी पॉपअप विंडो येत नव्हती, कारण त्या ठिकाणी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करताना आपण सर्व माहिती भरत होतो आणि ओके केल्यानंतर आपल्याला सांगण्यात येत होतं की तुमच्या ईमेलवर मेल पाठवण्यात आलेला आहे आणि तो व्हेरीफाय करा, अशा पद्धतीचं होतं. पण आता रजिस्ट्रेशन करताना पण आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पण अशी एक विंडो छोटीशी ओपन होते आणि तिथं काय दिलेलं आहे. आपण मुद्दा क्रमांक फक्त याच्यातला 3 वाचूयात, कारण जो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर मुद्दा क्रमांक 3 काय आहे, थोडंसं आपण याला झूम करून पाहूयात. तर मुद्दा क्रमांक 3 असा आहे बघा. मुद्दा क्रमांक 3, अर्जदारांनी एका पदाकरता एकापेक्षा जास्त अर्ज करू नयेत याच्या पडताळणीसाठी आधार क्रमांक अनिवार्य केलेला आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार नंबर कंपल्सरी आहे. त्याच्यामुळं डबल फॉर्म काहीही करून जर तुम्ही भरला आधार नंबर उलटसुलट टाकून, तरीही तुम्हाला तो जमणार नाही, कारण जेव्हा तुमचं व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुमचा आधार नंबर पकडण्यात येईल. त्याच्यामुळं डबल फॉर्म कोणीही भरायची कोशिश करू नका. पाहूयात आता त्या ठिकाणी आपल्याकडे दुसरा प्रश्न होता की त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची डेट वाढेल का. ह्याच्यासाठी बघा काही विशेष गोष्ट आहे. हे पाहू शकता तुम्ही, 23 मार्च 2024च्या सकाळ लोकमत पेपरमधला आहे. मराठा आरक्षण तांत्रिक अडचणीमुळे SC-BC दाखले लांबवलेत. मग ह्याचा परिणाम काय, तर ह्याचा परिणाम आहे विविध पदांच्या भरतीसाठीची मुदत वाढण्याची शक्यता. आणि सध्या सर्वात मोठी महाराष्ट्रातली भरतीचं कोणती सुरू असेल तर ती पोलीस भरती, आणि ज्याची फॉर्म भरण्याची शेवटची डेट 31 मार्च आहे. आणि हे दाखले भरपूर लोकांचे मराठा आरक्षणाचे SC-BC दाखले अजून निघलेले नाहीत, कारण शासन स्तरावरूनच. इथं पाहू शकता तुम्ही बघा, हे मनीषा कुंभार म्हणून मॅडम आहेत, जे निवासी उपजिल्हाधिकारी आहेत. कुठं आहेत तर सोलापूरच्या आहेत. यांनी या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे की तालुका स्तरावर प्राप्त मराठा तरुणांच्या मागणीनुसार त्यांना SC-BC प्रमाणपत्र देताना शासनाच्या संकेतस्थळावर अडचणी येत असल्याचे तहसीलदाराकडून सांगण्यात आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या लाभार्थींना SC-BCचे प्रमाणपत्र तात्काळ मिळावे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्यांचा प्रश्न सुटेल म्हटलं, पण सुटला नाही. म्हणजे याचाच अर्थ की यांना अजून प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे मग हे उमेदवार काय करत होते, तर यांच्यासमोर त्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी खुल्या प्रवर्गातून हे अर्ज करत होते. मग यांना भरतीसाठी काही मुलांनी असा आक्षेप घेतला की आमच्या कास्ट व्हॅलिड असताना, म्हणजे आम्ही मराठा समाजाचे असताना आमची कास्ट निघत नसेल तर आम्हाला ओपन प्रवर्गातून अर्ज भरावं लागत आहे, म्हणून मागणी केलेली आहे की यांना मुदतवाढ देण्यात यावी. आणि ही मुदतवाढ नक्की मिळणार. आणि 2011 पासून मी पोलीस भरती फॉलो करतोय, तर त्याच्यावर हे एवढं सांगू शकतो की दरवर्षी हमखास त्या ठिकाणी पोलीस भरतीची मुदत वाढत असते. आणि याही वर्षी नाही म्हटलं तरी कमीत कमी 10 दिवस तरी वाढणार. पण याचा अर्थ असा नाही की आपण फॉर्म भरायचं राहायचं आहे. आणि शेवटचा मुद्दा त्या ठिकाणी की वय वाढ मिळेल का. तर वय वाढ मिळण्यासाठी 4 दिवसापूर्वी त्या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलन झालं होतं. त्याच्याबद्दल तुम्ही फॉलो केलं असेल तर तुम्हाला कल्पना आहे. त्याच्यावर सरकार त्या ठिकाणी काही ना काही निर्णय घेणार आहे आणि त्याबाबत अपडेट्स आले की मी तुम्हाला लगेच त्या ठिकाणी कळवतो. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून त्या ठिकाणी असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यासमोर पोहोचतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.